परमिशन भेटली होती, त्याही पण आम्हाला खूप सहकार्य केला होता. आणि हा किल्ला बांधण्यासाठी आम्हाला 7 ते 8 दिवस लागले आहेत. आणि हा किल्ला बांधण्यासाठी मी 5 ते 6 बैलगाडी लाल माती, 300 ते 350 विटा, खरी, वालूचा वापर केलेला आहे. आणि आमचे सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग या गडाची दुर्गाची माहिती घेणार आहोत. आपल्या गावामध्ये आज आपण बघू शकता इकडचे कौरवारे असं किल्ला बांधलेला आहे आणि तशी माहिती आहे थोडक्यात. आणि मित्रांनो, आज आपण थोडक्यात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर चला आता आपण पहिले गडाचे दुर्गाचे शॉर्ट्स बघू. तर चला मित्रांनो, या किल्ल्याचे नाव आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आहे. सुमारे 1664 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम झाले. बांधकाम करणारे स्वतः श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज होते. समुद्र सपाटीपासून उंच सुमारे 400 फूट आहे. किल्ल्याचा प्रकार हा सागरी किल्ला आहे, म्हणजेच समुद्रात वसलेला. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊ सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या परकीय सत्तांपासून कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी बांधला. हा किल्ला मालवणच्या समुद्रात एक बेट शोधून त्या बेटावर बांधण्यात आला. मित्रांनो, कधी विचार केला का सिंधुदुर्ग हा नावच का ठेवला? सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला, या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजे सिंधुदुर्ग हा जलदुर्ग प्रकारामध्ये मोडला जाते. जसा वनांमध्ये असलेला वनदुर्ग, डोंगरांमध्ये असलेला गिरिदुर्ग, तसंच सिंधुदुर्ग हा पाण्यामध्ये असल्यामुळे याला जलदुर्ग या प्रकारामध्ये मोडला जाते. आणि स्वतः शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्वतः बांधकाम केलेलं आहे. दही बाव म्हणजे इथं आपण आगरी भाषेमध्ये लिहिलेला साखर बाव आणि तशी दूध बाव, अशा 3 गडावरती मुख्यतः बावी आढळून दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूधवीर, साखरवीर व दहीवीर अशी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मावळ येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशांपर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी किल्ल्यांवरील शत्रूंची स्वारी परतू लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्वाची आहे, हे महाराजांनी ओळखून सागरी किल्ले निर्माण केले. तर मित्रांनो, गडाचे मुख्य द्वार आणि मुख्य द्वार एकदम चपलतेने बनवलेलं आहे. मित्रांनो, हा आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार. अगदी कुशलतेने लपवलेला आहे. बाहेरून पाहता ओळखून येत नाही. या मुख्य द्वाराला अशा प्रकारे बनवला गेला आहे की समोर शत्रू जरी आला तरी कुठल्याही प्रकारचा मारा करू शकत नाही. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्च पडले. उभारण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनामे देण्यात आली. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना आपल्या कल्याणमध्ये केली होती. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरट्या खडकावर 3 शतके उभा आहे, तो शुद्ध काला भिन्न खडक मावळपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्यांचा तट 2 मैल इतका आहे. तटांची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. मित्रांनो, जलदुर्ग बांधून महाराजांचा फायदा काय झाला किंवा हिंदवी स्वराज्याचा फायदा काय झाला असं तुम्हाला वाटत असेल, परंतु महाराजांनी स्वतःचा फायदा कवाच बघितला नाही. त्यांनी नेहमीच प्रजेचा व देवदेश धर्मासाठी कार्य करत असत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भूमीवरचे महान योद्धे नव्हते, तर त्यांनी समुद्रावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय इतिहासात प्रथमच एक सशक्त स्वदेशी आरमार नौदल उभं करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आता तुम्ही बोलाल, आरमार कशासाठी उभारला? छत्रपती शिवाजी महाराजांना हे ठाऊक होतं की केवळ कोकण किनारपट्टी वाचून चालणार नाही,
तर परकीय आक्रमक विशेषतः पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज थोपवण्यासाठी समुद्रावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे महाराजांनी 1657 पासून आरमाराची सुरुवात केली. मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ला हा बांधला त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊ, थोडेफार प्रश्न विचारू. तरी आपल्या अंकित गोपीनाथ पाटील आणि त्यांचे इतर सहकार्य ज्यांनी तर तुम्हाला किल्ला बांधण्यासाठी घरातल्या परमिशन भेटली ते का? परमिशन भेटली होती, त्याही पण आम्हाला खूप सहकार्य केला होता. आणि हा किल्ला बांधण्यासाठी आम्हाला 7 ते 8 दिवस लागले आहेत. आणि हा किल्ला बांधण्यासाठी मी 5 ते 6 बैलगाडी लाल माती, 300 ते 350 विटा, खरी, वालूचा वापर केलेला आहे. आणि आमचे सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे हा किल्ला बनवण्यासाठी. अजून कुठली म्हणजे अडचण तुम्हाला आली का किल्ला बांधण्यात? अडचण फक्त उन्हाचंच, बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता. बाकी आपण गेल्या वर्षी कोणता बनवला होता? गेल्या वर्षी देवगिरी किल्ला बनवला होता, तो गावात बनवला होता. हां. पण तिथे रात्री कुत्रे वगैरे त्याच्यावर बसून त्याचं नुकसान करायचं आहे, म्हणून आम्ही इथे बनवला. आणि आता पुढच्या वर्षी कोणते कन्सेप्ट असेल? म्हणजे यावर्षी आपण सिंधुदुर्ग बनवला पुढच्या किल्ला. वर्षी याच्यापेक्षा थोडा चांगला बनवण्याचा प्रयत्न करू आणि चांगलाच करू. निश्चितपणे. आणि मित्रांनो, बघू शकता आपली परंपरा असे म्हणजे राखण्यात आपला मांगरोळ गावातील सदस्य बघू शकता, सर्व तरुण मंडळी आहे. तर मित्रांनो, खूप भारी असा किल्ला आहे. मित्रांनो, दुपारच्या भराने गेलो आम्ही, फुल गरम होत होती. तर गडाची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगेनच 24 ओव्हरमध्ये करून. तर मित्रांनो, आजचा ब्लॉगमध्ये आपल्याला एकच सांगायचं आहे की आपले गडकिल्ले त्यांना जास्तीत जास्त करून आपल्याला संवर्धन करायचं आहे. आणि मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की पर्यटकांसाठी, अभ्यासकांसाठी खूप भारी आणि या दृष्टीने जर बघायला गेलं तर खूप सुंदर आहे. त्यामुळं आकर्षक खूप होता त्या गडाकडे.